विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 मधला आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया. बघा, सेकंड एक्झाम्पल आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. सेकंड, एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. मित्रांनो, PBC ट्रायंगल डायग्राममध्ये बघा, हा PBC ट्रायंगल आहे. करेक्ट. हे दोन्ही ट्रायंगल मी इथे ड्रॉ करून घेतो. PBC आणि सेकंड ट्रायंगल आहे ABC. ABC. मित्रांनो, या दोन्ही ट्रायंगलमध्ये BC कॉमन साईड बघा. PBC ट्रायंगलमध्ये BC आहे आणि ABC ट्रायंगलमध्ये पण BC आहे. दोन्ही ट्रायंगलमध्ये सेम साईड आहे BC. करेक्ट. तर या BCला आपण बेस कन्सिडर करूया. तर हा झाला बेस पहिल्या ट्रायंगलचा, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस BC. दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे. मग आपण इथे लिहूया ट्रायंगल ABC and triangle PBC have same base BC. दोघांचा बेस सेम आहे मित्रांनो. आता हाईट चेक करूया. तर हे दोन्ही अक्यूट अँगल ट्रायंगल आहे, तर त्यांची हाईट मित्रांनो ट्रायंगलच्या आतमध्ये असेल. तर ही पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे, हा पॉईंट आहे Q. तर ही झाली मित्रांनो हाईट. सेकंड ट्रायंगलची हाईट AD आहे. हाईट PQ आणि AD या दोन्ही हाईट मित्रांनो वेगवेगळ्या आहेत, म्हणून आपण असं लिहू का both triangle ABC and triangle PBC have different heights. दोघांची पण हाईट्स वेगळी आहे. ठीक आहे. बेसिस सेम आहे पण हाईट वेगळी आहे, म्हणून आपल्याला माहिती आहे की जर बेसिस सेम असतील, हाईट वेगळी असेल, तर रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ सेम बेस इज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. तो हे लिहूया आपण. सो we know that ratio of areas of two triangles with equal base is equal to ratio of corresponding heights. तर ही प्रॉपर्टी यूज करूया. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, मित्रांनो PBC ट्रायंगलची हाईट आहे PQ आणि ABC ट्रायंगलची हाईट आहे AD. सो दिस इज द फायनल आन्सर. खूप सोपं आहे.
जर बेसेस इक्वल असतील तर तुम्हाला रेशो फक्त हाईटचा घ्यायचा आहे. सो दिस इज रिक्वायर्ड आन्सर.